आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत शहरासह तालुक्यात भारतीय स्वातंत्र्य दिवस विविध उपक्रमासह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 79व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जत येथील नवीन प्रशासकीय इमारतीसमोरील खुल्या जागेवर असलेल्या ध्वजस्तंभावर येथील उपविभागीय अधिकारी साहेब श्री अजयकुमार नष्टे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला। यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने ध्वजास मानवंदना देण्यात आली। यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व गरजा महाराष्ट्र माझा हे गीत म्हटले। जतचे आमदार श्री गोपीचंद पडळकर यांच्या वतीने त्यांच्या समर्थकांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय विद्यार्थी व उपस्थितांना जिलेबीचे वाटप केले। यावेळी प्रशासनाच्या वतीने आमदार श्री गोपीचंद पडळकर, उपविभागीय अधिकारी श्री अजयकुमार नष्टे, तहसीलदार श्री प्रवीण धानोरकर आदींच्या हस्ते जत तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला। आमदार श्री गोपीचंद पडळकर, तहसीलदार श्री प्रवीण धानोरकर, महसूल नायब तहसीलदार श्री बाळासाहेब सौदे, माजी सैनिक सिद्धू शिंदे, श्री पंडित कोळी, श्री धोडमाळ, केंद्रीय सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक डॉक्टर रवींद्र आरडी, आरपीआय आठवले गटाचे प्रदेश सहसचिव संजय कांबळे, श्री चंद्रशेखर गोपी, माजी नगरसेवक परशुराम मोरे, राजू यादव, रमेश बिराजदार, विक्रम ताड, किरण शिंदे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। जत नगर परिषदेने स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभात फेरी मार्गावर डीडीटी पावडर टाकून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली होती। जत शहरासह तालुक्यात सर्वत्र शाळा, महाविद्यालये, हायस्कूल, गावचा वडी, ग्रामपंचायत, बँका, सोसायट्या, पतसंस्था व विविध शासकीय कार्यालयात मोठ्या उत्साहात 79वा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला। स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी घोषणा देत हातात तिरंगा झेंडा फडकवीत जत शहरातून प्रभात फेरी काढली। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।